अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात भोंदूबाबांचे एकामागून एक कांड उघड होत असून विविध धर्मांचे आडोसे घेऊन महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची काळी बाजू समोर येते। रायगड जिल्ह्यातील खालापूर इथे राहणाऱ्या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदूबाबानं अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय। राज्यात भोंदूबाबांचे एकामागून एक कांड उघडकीस। खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश। काळी जादूच्या बहाण्यानं महिलांचं केलं शोषण। राज्यात सध्या भोंदू अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच रायगड जिल्ह्यातील खालापूर या ठिकाणी राहणाऱ्या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदूबाबानं अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय। अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा लोकांना धार्मिक तत्वज्ञान सांगायचा। अल्लाचं महत्व पटवून देत त्यांचा विश्वास संपादन करत होता। गोड बोलून लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचा, तर कधी काळ्या जादूची भीती दाखवून महिलांना वशमध्ये करायचा। आर्थिक, सामाजिक, शारीरिक तसेच वैवाहिक समस्या दूर करून देण्याचा आमिष दाखवत तो महिलांना एकट्यानं भेटायला बोलवत असे। खालापूर परिसरातील एका विवाहित महिलेला मध्यरात्री फार्म हाऊसवर बोलावून तिच्यावर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। तर दुसऱ्या प्रकरणात सांताक्रूज या ठिकाणी आई आणि मुलीवर बलात्कार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही त्याच्यावर आहे। या दोनही प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली आहे। खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ठिकाणी तिला घेऊन आला आणि काही धार्मिक कार्य करायचे असं सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध बळजबरीने प्रस्थापित करून तिच्यावर बलात्कार केला। जेव्हा ती पीडित तरुणी काही दिवसांनंतर पोलीस स्टेशनला आली तेव्हा रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर पीडित तरुणीचा तात्काळ FIR दाखल करून घेण्यात आला। त्याला अटक करण्यात आली तात्काळ। त्यामध्ये गुन्ह्याचा योग्य प्रकारे त्याची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात आला आणि सगळे पुरावे गोळा करून त्या गुन्ह्याचं चार्जशीट खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी माननीय न्यायालयामध्ये आता दाखल केलेला आहे। आरोपी भोंदू बाबाजान हा खालापूर सोबतच नवी मुंबईतील कळंबोली परिसरातही सक्रिय होता। महिलांना वेगवेगळ्या कारणांनी भेटायला बोलावून तो त्यांच्यावर प्रभाव टाकत असे। त्याच्याकडे वाढती गर्दी पाहून कळंबोलीतील सोसायटी सदस्यांनी त्याला घर सोडण्यास भाग पाडलं। गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यानं कुटुंबासह तेथून पळ काढण्याची माहिती समोर आली आहे। 1 साल का बाद 7-8 महीना हो गया इधर से रूम छोड़ के निकल गया। अभी वो रूम में दूसरा कोई है? दूसरा कोई है। उसको बाबा बोल के सबको जान पैसा ले। उसका नाम हकीकत क्या है उनको मालूम नहीं। और बहुत जन आते थे उनके पास? हाँ, बहुत जन आता है। जब आता तो हम लोग कंप्लेन करता भाई इतना लोग इधर नहीं आना चाहिए, निकल जाओ इधर से। कोई कांड करके निकल गया इधर से। लेडीज ज़्यादा थे? अभी नहीं रहते? अभी नहीं रहते, निकल गया इधर से। गेल्या अनेक वर्षांपासून बाबाजान लोकांची फसवणूक करत होता। धार्मिक भावना आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत त्याने अनेकांकडून पैसे उकळले। केवळ महिलाच नाही तर अनेक पुरुषही त्याच्या प्रभावाला बळी पडले असल्याचं समोर आलंय। सध्या 2 महिलांनी पुढे येऊन तक्रार दिली असली तरी अजूनही अनेक महिला त्याच्या अत्याचाराच्या शिकार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही लोक आले त्यांना सांगायचा प्रयत्न करायचा, पण ते पण अंधश्रद्धेच्या पोटी ऐकायचे नाहीत। ते मनाने काय त्यांच्या मनगडत गोष्टी ऐकून त्याच्या नादी लागल्या। रात्रीच्या वेळी येऊन शनी आपलं त्यांना थांबून ठेवायचं ते 8-8:30च्या सुमारास आणि 10-11 नंतर त्यांचा इलाज काय पूजापाठ वगैरे करून त्यांना वंशामध्ये करून काय त्यांना औषध वगैरे प्यायला देऊन त्यांना गुंगीची औषधं देऊन वगैरे काय त्यांचं एक घाण काम करायचं तो। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली। भोंदूबाबांच्या आड लपलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।